हे भोपळ्याचे घारगे पहा, किती मस्त टुमटुमीत फुगलेले आहेत. हे बनवायला अतिशय सोपे. आपल्याला असं वाटते की हे बनवायला अवघड आहे, पण हे अतिशय सोप्या पद्धतीने आज कसे बनवायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. इथे मी भोपळा घेतलेला आहे. त्याची साल न काढताच मी याच्या बिया वगैरे काढून घेतल्यात आणि स्वच्छ धुवून त्याच्या सालीसकटच मी त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. आता हे मी कुकरमध्ये वाफवून घेणार आहे. असे वाफवल्यामुळे आपल्याला तो भोपळा किसायची झंझट नाही आणि किसून परत शिजवायची झंझट नाही. डायरेक्ट आपण ह्याच्यामध्ये गूळ मिक्स करून याची रेसिपी तयार करू. आता मी हे कुकरमध्ये ठेवून अर्धी वाटी पाणी घालून याची मस्त वाफ काढून घेणार आहे. एक 2-3 शिट्ट्या ह्याच्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे भोपळा आपला मस्त मऊ शिजला जाईल. आता मी हा कुकर गॅसवर ठेवते. इथे तुम्ही पाहू शकता माझ्या 2-3 शिट्ट्या काढून झालेल्या आहेत. आता मी हा गरम भोपळा एका मोठ्या परातीमध्ये काढून घेत आहे, म्हणजे तो मस्त पटकन थंड होऊन जाईल. अशा प्रकारे हा भोपळा मी याच्यातनं बाहेर काढून घेते. तुम्ही पाहू शकता भोपळा बऱ्यापैकी थंड झालेला आहे. यातनं थोडीशी वाफ निघते आहे, पण एवढाही गरम नाही. याच कंडिशनला आपण ह्याची साल काढून घ्यायची आहे. जर खूप थंड झाला तर आपण त्याच्यात गूळ जेव्हा मिक्स करणार आहोत तेव्हा तो गूळ व्यवस्थित मिक्स होणार नाही. त्यामुळे थोडासा कोमट असतानाच आपण याची साल काढून घ्यायची आहे. हाताला चटके बसू शकतात, थोडंसं सावकाश याची साल आपण काढून घेणार आहोत. इथे मी एक चमचा घेऊन चमच्याच्या साहाय्याने याची सगळी साल काढून घेणार आहे. पहा बरं, किती सोप्या पद्धतीने आपण या भोपळ्याचा गर काढून घेतला आहे. अजिबात झंझटचं काम नाही. अतिशय सोप्या पद्धतीने अशा जर भोपळ घारग्या तुम्ही करून पाहिल्या तर त्या बनवायलाही सोप्या आणि खूप त्रासही होत नाही. इथे मी घेतलेला आहे अर्धा किलो एवढा गूळ, कारण माझा भोपळा हा 1 किलो होता. तुम्ही तुमच्या भोपळ्याच्या प्रमाणामध्ये गूळ वापरू शकता. इथे मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे. आता हा गूळ या भोपळ्याचा जो गर आपण काढून घेतलेला आहे त्यामध्ये हाताने व्यवस्थित असा एकजीव करून सगळा गूळ ह्याच्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे. तुम्हाला हाताने नसेल करायचं तर तुम्ही चमच्याच्या मदतीनेही करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता इथे माझा सगळा गूळ आणि भोपळा एकजीव करून झालेला आहे. आता आपण यामध्ये बसेल एवढे गव्हाचं पीठ याच्यामध्ये मळून घ्यायचंय. त्याआधी आपण इथे घालायचे आहे 1 चमचा भरून खसखस, त्यानंतर थोडीशी वेलची पूड आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ मी इथे घालून घेऊन हे मस्त असं चमच्याने सगळं मिसळून घेणार आहे. इथे पाहू शकता तुम्ही गूळ व्यवस्थित असा ह्या मिश्रणामध्ये विरघळून गेलेला आहे. आता ते सगळं मिक्स करून झाल्यानंतर इथे जेवढं बसेल तेवढं गव्हाचं पीठ आपण घालत जायचं आहे. एकदम खूप जास्त पीठ नाही घालायचं, थोडं थोडं करून इथे गव्हाचं पीठ घालून याचा मस्त असा गोळा मळून घ्यायचा आहे. इथे मी थोड्या जास्त प्रमाणात भोपळ्याचे घारगे करत आहे, कारण माझ्याकडे घरामध्ये जास्त भोपळा होता. अशा प्रकारे मी इथे पिठाचा गोळा माझा मळून तयार आहे. आता आपण याच्या पुऱ्या बनवायला घेऊया. इथे मी थोड्या छोट्या लिंबा एवढा गोळा घेतलेला आहे. त्याला व्यवस्थित गोल करून आपण त्याची पुरी लाटणार आहोत. याला थोडंसं सुक्कं पीठ लावायचं आहे, म्हणजे आपली पुरी लाटताना खाली पोळपाटाला चिकटणार नाही. अशा पद्धतीने याची तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याची पुरी लाटू शकता. लहान हवी असेल तर लहान लाटा, मोठी हवी असेल तर मोठी लाटली तरीही काहीच हरकत नाही. मी इथे मीडियम साईजच्या पुऱ्या बनवून घेणार आहे. त्यावरती थोडीशी खसखस मी टाकणार आहे. खसखस टाकायचं कारण एकच की ते दिसायला छान दिसतं. खसखस ही लाटणं फिरवून छान दाबून घेतलेली आहे. तुम्हाला खसखस नसेल टाकायची तर नाही टाकली तरीही चालू शकतं. त्याच पद्धतीने आता मी एक पुरी माझी बनवून झाली. आता दुसरी पुरी मी इथे तुम्हाला बनवून दाखवते. तुम्ही पाहू शकता मी दुसरीही पुरी मस्त इथे लाटून घेतलेली आहे.
ह्यालाही छान मस्त खसखस पेरायची आहे आणि लाटण्याने पुन्हा एकदा ह्याच्यावरती लाटणं फिरवायचं आहे, म्हणजे ही खसखस छान या पुरीला चिकटली जाते आणि तेलात टाकल्यावरती ती खसखस बाजूला होत नाही। अशा पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या बनवून घेते। इथे पाहू शकता मी एक 5-6 पुऱ्या इथे बनवून घेतल्यात। आता आपण ह्या तळून घेऊया। इथे मी तेल चेक करते तापलंय का। एक पिठाचा गोळा टाकून पाहिला, तो वरती आला, याचा अर्थ आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता मी याच्यामध्ये पुरी सोडून पाहते। इथे मी एक पुरी सोडलेली आहे। पुरी थोडी फुगली की मग तिला उलटी करून घ्यायची आहे, म्हणजे दोन्ही साइड तिच्या व्यवस्थित तळल्या जातात। तुम्ही पाहू शकता पुरी आपली किती टम्म फुगलेली आहे। मी सांगते त्या पद्धतीने जर तुम्ही पुऱ्या बनवल्या तर तुमच्याही पुऱ्या अशाच मस्त टम्म फुगतील। आता मस्त तेलातून निथळून मी ही पुरी बाहेर काढलेली आहे। या पद्धतीने मी दुसरीही पुरी इथे टाकून घेतलेली आहे। सेम अशाच पद्धतीने आपण या बनवलेल्या सगळ्या पुऱ्या मी इथे मस्त तळून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता पुऱ्या किती सुंदर फुगत आहेत या पुऱ्या आणि खायलाही अगदी चविष्ट लागतात। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। भेटूया पुन्हा